मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी नोंदी उपलब्ध असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हजारो जणांना ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा मार्ग खुला झाला। मात्र आता मराठवाड्यातील 3 वेगवेगळ्या प्रकरणांमुळे या प्रमाणपत्रांच्या वैधतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून लाखो लाभार्थ्यांच्या भवितव्याचं काय हा प्रश्न विचारला जातोय। छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांतील काही लोकप्रतिनिधींची जात वैधता प्रमाणपत्रे रद्द झाल्यानं हा वाद पुन्हा ऐरणीवर आलाय। या सगळ्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। आतापर्यंत कोणत्या लाभार्थ्यांची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत यावर जरांगे पाटील यांची भूमिका आणि सरकारनं दिलेलं स्पष्टीकरण यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहे मुंबई आउटलुक। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलनं करण्यात आली। उपोषणे, ठिय्या आंदोलन, मोर्चे आणि सरकारसोबतच्या अनेक चर्चांनंतर राज्य सरकारनं कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे अनेकांना ओबीसी प्रवर्गातील लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। मात्र अलीकडील काही निर्णयांमुळे या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या वादाची सुरुवात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका प्रकरणापासून झाली। जिल्हा परिषद सदस्या ज्योती सुधाकर शिंदे यांचे मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवले। या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या कोमल पारवे यांचेही जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। या कारवाई मागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तिसरे प्रकरण बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेतील नगरसेविका रेखा अंकुश अंबुरे यांच्याशी संबंधित आहे। जात पडताळणी समितीनं त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून जप्त केले असून समान नावाच्या व्यक्तीच्या नोंदींचा आधार घेत चुकीचे पुरावे सादर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। या 3 घटनांनंतर अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात आणखी प्रमाणपत्रांची फेर तपासणी होणार का याबाबत चर्चा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला गंभीर आरोप केले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत सरकारच्या धोरणांमुळेच कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। जरांगे पाटील यांनी विशेषतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतरच ही कारवाई होत असल्याचा दावा केलाय। तसेच मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी भविष्यात पुन्हा आंदोलनाचा इशाराही दिलाय। पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे। मराठा समाजाशी केलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम नसल्याचा आरोप करत काही राजकीय नेत्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। दरम्यान या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत सरकारचा या प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नसल्याचं सांगितलं। त्यांनी सांगितलं की जात वैधता प्रमाणपत्रांची तपासणी ही स्वतंत्र जात पडताळणी समित्यांमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केली जाते। या प्रक्रियेत राज्य सरकार किंवा कोणत्याही मंत्र्यांचा हस्तक्षेप नसतो। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास किंवा नियमांमध्ये त्रुटी आढळल्यास प्रमाणपत्रे रद्द केली जातात। अशा प्रकारे केवळ कुणबीच नव्हे तर इतर प्रवर्गातलीही काही प्रमाणपत्रे दरवर्षी रद्द होत असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी पुढे असंही सांगितलं की ज्या व्यक्तींना जात पडताळणी समितीच्या निर्णयाबाबत आक्षेप आहे त्यांना कायदेशीररित्या अपील करण्याचा अधिकार आहे।
संबंधित समितीनं नमूद केलेल्या त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रे सादर करता येतात. त्यामुळं अन्याय झाल्याची भावना असल्यास न्यायालयीन आणि प्रशासकीय मार्ग खुले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकार कोणत्याही विशिष्ट समाजाविरोधात कारवाई करत नसून संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच पार पडत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी उपलब्ध असतानाही प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप केलाय. मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना आणखी किती पुरावे द्यावे लागणार असा सवाल त्यांनी केलाय. सध्या या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं असून मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रांची वैधता आणि जात पडताळणी प्रक्रिया या तिन्ही मुद्द्यांवर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला सरकार कायदेशीर प्रक्रियेचं समर्थन करत आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजातील आंदोलक या कारवायांकडे संशयाने पाहत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया, जात पडताळणी समित्यांचे निर्णय आणि सरकारची भूमिका या सर्व घडामोडींवर राज्याचं लक्ष लागलंय.